काकांचा सत्कार आम्हाला बघायचा होता म्हणून आम्ही खूप व्हिडिओ कॉल पण ट्राय करत होतो, पण कोणीच उचलत नव्हतं तुमच्यात. भावनाला खूप टेन्शन येत होतं म्हणून मी आलो बघायला. सिद्धू, अरे माझा सत्कार झालाच नाही. संतोषनं सगळ्या कार्यक्रमाचं मातेरं केलं. त्या खालच्या थराला कसा कोणी जाऊ शकतो? खरं तर आपल्या वडिलांचा इतका सत्कार होतोय म्हणजे तो खुश झाला पाहिजे, पण इतकी जेलसी कशी काय त्यांच्या मनात? भावनाचा फोन येतो. काकू मला नाही कळत, मी काय सांगू तिला? आधीच तिला बरं वाटत नाही आणि तिला हे सगळं कळलं तर. नाही, मला दे फोन. दे दे. भावना, अरे वा, कमाल बघ. म्हणजे 100 वर्ष आयुष्य आहे. आम्ही आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आणि तू फोन केलास बघ. आई अगं काय चाललंय ग तुमचं? मी किती फोन करत होते, कोणीच नाही उचलले. मला बाबांचा सत्कार बघायचा होता ना. बरं कसा झाला कार्यक्रम? छान, खूपच छान. काय सांगू अगं, शब्दच नाही आहेत माझ्याकडे. म्हणजे केवढी ती तयारी, केवढी ती सजावट. अगं मोठी रांगोळी काढली होती, त्यात सत्कार मूर्ती आपले 2-2 त्यांची नावं लिहिली होती आणि मग इतके लोक आले होते. सगळ्यांच्या डोळ्यात कौतुक. आणि सत्कार झाला ना तर खूप टाळ्या वाजल्या, खूप शिट्ट्या. खूप खूप छान. म्हणजे इतकं ना की डोळे दिपले ग माझे. आता तुझ्याशी बोलते ना तेव्हा सुद्धा ऊर भरून आलाय माझा. आई खरंच मला पण खूप छान वाटतंय ग. बाबांची इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली. आई अगं मलाही बाबांचं हे सगळं कौतुक बघायचं होतं ग. कुठे आहेत बाबा? त्यांना दे ना फोन, मी बोलते त्यांच्याशी. छे ग, आता आता तुझे बाबा कसे बोलणार तुझ्याशी? का? कुठे आहेत ते? अगं खूप गर्दीत आहेत ना ते लोक, खूप कौतुक करतायत. माझ्याशी बोलायला वेळ नाहीये. फोनवर कुठून येणार ना. खूप गर्दीत आहेत ते आता. मी सांगते, नंतर करतील ते तुला. हा हा हो चालेल. पण आई बाबांची इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली ग. मला खूप अभिमान वाटतोय त्यांचा. मला सुद्धा. बरं हे बघ, हाक मारतायत ते मला. हो आले आले आले. ते फोटो वगैरे काढायचे आहेत ना एकत्र. मी सिद्धूकडे देते. हा फोन. नाही नको, राहू दे, मी आराम करते आता. ठीक आहे, ठीक आहे बाळ. काकू ते कधीच खोटेपणाची साथ देणार नाही. है ना लक्ष्मी, बदलतात ग, वेळेप्रमाणे बदलतात माणसं. तुझं उदाहरण घे ना. तू नाही का बदललीस? माझ्याकरता, आपल्या मुलांकरता स्वतः किती बदल घडवलेस तू. पूर्वी जशी तू तडफदार होतीस, कोणी अरे केलंस की त्याला कार्य करायचीस. आता मला सांग, वेळ प्रसंगी नमतं घेतेस ना, पडती बाजू घेतेस की नाही, समजून घेतेस ना समोरच्या व्यक्तीला. अहो तो स्वभावाचा भाग झाला. पण आपण म्हणून तत्वानं मुरड नाही घालत. म्हणजे कधी घातली नाही आणि आत्ताही घालत नाही. पूर्वी सुद्धा जेव्हा मी अरेला कार्य करायचे तेव्हा समोरचा माणूस जर सच्चा असेल तर त्याला समजून घ्यायचो. आत्ताही नमतं घेतलं तरी खरेपणाची साथ देतो आपण. आपला स्वभाव नाही बदललाय. दादाचा मूळ स्वभाव कसा काय बदले? दादा कधीपासून खोटेपणाची साथ द्यायला लागला? ऐक रे, आपण एखाद्या गोष्टीचा शोध लावला की त्याला पेटंट मिळतं ना. हा तर त्या अरे पेशंट नाही, पेटंट. हा पेटंट. हा तर त्या पेटंटची नोंदणी करावी लागते. तर त्याच्याबरोबर एक नंबर मिळतो. तो नंबर पाठवतो मी तुला. तो कुठून मिळवता येतोय का ते बघ. हा ठीक आहे, कळव मला. चालेल. एकाच शोधाचे 2 पेटंट कसे काय मिळाले मला कळत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. कुठेतरी पाणी मुरते आणि संतोष दादानीच ते मुरवलं. श्रीनिवास काकांची अशी अवस्था बघून ना, ची अवस्था बघून सहनच होत नाही मला. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक काम होतं. नाही 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 नाही, प्रॉपर्टी बद्दल नाही, पेटंट बद्दल. पेटंट असतं ना, पेटंट बद्दल. तुला त्याविषयी जी काय माहिती असेल ना
सगळी पणाला लाव, सगळं नॉलेज पणाला लाव. मी भेटायला येतोय तुला. आणि त्या नावातला मंदपणा तू बरोबर उचललायस संतोष. आणि त्या मंदपणामुळे तू कायम निराशेच्या दरीत जाणार आहेस. मंदोदरी. अगं असेल मला पैशांची वकवक, पण तुला तर भिकेचे डोहाळे लागलेत. अगं एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला. आपल्या मुलाने एवढ्या कष्टाने लावलेला शोध आई बाबा हडपत होते आणि आता ते पेटंट विकून करोडो रुपये मिळतील आपल्याला. पण तुला तर आई बाबांची सेवा करायची आहे. राहतेच, यालाच म्हणतात भिकेचे डोहाळे. अगं नवऱ्याची साथ द्यायची सोडून इथे आश्रितासारखी राहतेस ना. राहतेच. मी कुठे आणि कसं राहायचं ना ते माझं मी ठरवेन. तुमचे पेटंटचे पेढे वाटून झाले असतील ना तर निघा आता. हे फक्त काय पेटंटचे पेढे नाहीयेत. अगं आज सकाळीच मला एक अजून आनंदाची बातमी कळली. ऐकायची आहे तुला? आई तुला ऐकायची आहे? ए श्रावण बाळ, ऐकायची आहे आनंदाची बातमी? ऐकाय तुला काय ऐकायला येणार? तरी पण ऐक, या दोघी तरी ऐकतील. आई वीणा, आज सकाळीच कळली मला ही बातमी. आपले ग्रेट सायंटिस्ट श्री श्रीनिवास दळवी यांची जी फॅक्टरी आहे ना, त्या फॅक्टरीला आजच सकाळी सरकारच्या माणसांनी कायमचं सील ठोकलंय. त्याचे पेढे आहेत हे. घे आई, आई घे. ए श्रावण बाळ घे.